जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, आपल्याला आता एक गोष्ट समजून घ्यायची आहे की मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा कसा झाला आणि अगदी कमी वेळात म्हणजे 4 ते 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की सध्याच्या परिस्थितीत मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा कशा पद्धतीने झालेला आहे. पहा, सुरुवातीला आपण ईडब्ल्यूएस मध्ये होतो, पण ईडब्ल्यूएस मधून आपण काय केलं, आपल्याला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे म्हणून माननीय जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक मोठं जन आंदोलन उभं राहिलं आणि मग सरकारने असं सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार. आणि मग त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं आणि आरक्षण दिलं एसईबीसी मधून 10%. कशातून दिलं? एसईबीसी 10% आणि जे आहे 50%च्या वरचं. पण 50%च्या वरचं आरक्षण टिकत नाही हे सगळ्यालाच माहिती आहे, म्हणून त्याचा विरोध होऊ लागला. पण तरी सुद्धा त्या आरक्षणात सुद्धा काय काय झालं, कशा पद्धतीने आरक्षणाचा खेळखंडोबा झाला मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. पहा, 28 जून पूर्वी काय झालं होतं तर कास्ट सर्टिफिकेट आणि म्हणजे नॉन क्रिमिलियर हे दोन्ही एकत्रच होते. कधी? 28 जूनच्या पूर्वी. आणि मग काय झालं, वेगवेगळ्या पोलीस भरती असतील किंवा वेगवेगळे शैक्षणिक ऍडमिशनसाठी असेल, नीटच्या परीक्षेसाठी असेल, या वेगवेगळ्या परीक्षांसाठी किंवा ऍडमिशनसाठी फॉर्म भरताना सगळ्यांनी हे कास्ट सर्टिफिकेट आणि एनसीएल एकत्र जे होतं ते दाखल केलं होतं. पण हे दाखल केल्यानंतर काय झालं, 28 जून 2024 ला एक नवा जीआर आला. कधी आला? 28 जून 2024 ला. आणि या नवीन जीआर नुसार काय म्हणले, कास्ट सर्टिफिकेट आहे काय पाहिजे आपल्याला, वेगळं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला जे सर्टिफिकेट होतं त्याच्यामध्ये एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिलियर वर असायचं आणि खाली सर्टिफिकेट असायचं. ठीक आहे, तर हे सर्टिफिकेट आणि एनसीएल एकत्र निघायचं आणि त्याच्यामुळे लोकांना ते सोपं गेलं होतं. पण हे लगेच काय झालं, 28 जून 2024 ला एक नवीन जीआर आला आणि त्या जीआर नुसार कास्ट सर्टिफिकेट वेगळं पाहिजे म्हणले, नॉन क्रिमिलियर वेगळं पाहिजे. आणि मग पालकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या ज्या रांगा लागल्या सेतू केंद्रावर म्हणा, तहसीलमध्ये सगळीकडे, की हे दोन्ही. आणि त्यातल्या त्यात काय झालं माहितीये का, की एससीबीसी ची लिंक काम करणं, कधी कधी सर्टिफिकेट निघणं, मग क्रिमिलियरची वेगळी बोंब, ही वेगळी बोंब. आणि याच्यामध्ये पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग परेशान झाला, इतका परेशान झाला की अक्षरशः फॉर्म भरायच्या डेट्स निघून जाऊ लागल्या, कित्येक ठिकाणचे ऍडमिशन निघून जाऊ लागले. पण हे काय होईने गेलं तर पोलीस भरतीच्या डेट सुद्धा निघून जाऊ लागल्या. मग इतकी बोंबाबोंब झाल्यानंतर सरकारला पुन्हा काय झालं, उपरती आली. सरकारला पुन्हा शहाणपण सुचलं आणि सरकारनं काय केलं, पुन्हा नवीन एक जीआर काढला. 5 जुलै 2024 ला एक नवा जीआर काढला. आणि या जीआर मध्ये सरकार काय म्हणलं, तर सरकार म्हणलं बाबा काय, कास्ट सर्टिफिकेट आणि एनसीएल एकत्र असलं तरी चालते आणि किंवा वेगवेगळं असलं तरी चालते. म्हणजे पहा, म्हणजे हे झालं इडा मोहम्मद सारखं. मोहम्मद तुगलक माहिती आहे तुम्हाला, आधी दिल्लीची राजधानी म्हणली इकडे आणू दक्षिणेकडे, पुन्हा दक्षिणेत म्हणली येता येताच माणसं मरून गेली सगळे, वापस तिकडे घेऊन जाऊ. वापस तिकडे जायला गेले तर काहीच उरलं नाही, सगळं सैन्य वाटणच मरून गेलं, येताना काही जाताना काय, सगळा कार्यक्रम खलास होऊन गेला. हे आमचं तसंच चालू आहे. आधी म्हणले कास्ट सर्टिफिकेट आणि एनसीएल एकत्र घ्या, मग एकत्र काढण्यात अर्धे लोक बेजार झाले, उरलेले लोक पुन्हा वेगवेगळं काढा म्हणले, म्हणून वेगवेगळं काढण्यात बेजार झाले, पैसे संपले, सगळेच बोंबाबोंब झाली, फॉर्म भरायच्या डेट निघून गेल्या, सगळा कुटाणा झाला. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं घडल्यावर ते म्हणले आता काही नाही, पुन्हा पहिल्यासारखंच म्हणले की एकत्रही चालेल आणि वेगवेगळं चालतं, आम्हाला काहीच अडचण नाही म्हणले, जसं आहे तसं भरा. मग पुन्हा लोकांनी काय केलं, जसं आहे तसं भरायला सुरुवात केली. तर त्याच्यात बी काही कमी गोंधळ झाला नाही भाऊ. तर त्याच्यामध्ये पण काय झालं, एक महत्वाचा विषय झाला की पोलीस भरतीसाठी ज्यांनी फॉर्म भरले ते कित्येक जणांना तिथं परीक्षा ग्राउंड देता आलं नाही, कारण त्यांनी काय केलं, एनसीएल आणि हे एकत्र नेलं. त्याला माहितच झालं नाही की हे दोघे जण एकत्रित चालत नाही म्हणून शासनाचा नवीन जीआर आला. म्हणून ते बोंबलू बेजार झाले की साहेब 5 जुलैला नवीन जीआर आलाय आणि हे दोन्ही वेगवेगळं नसलं तरी चालते, एकत्र असलं तरी चालते. ते म्हणले हॅट, नवीन जीआर आलाय आमच्याकडे, तुम्ही निघा. त्याच्यातून काही अर्धे बोंबलत वापस गेले. हे सगळे कुटाणे झाल्यानंतर सगळ्यात मोठा कुटाणा आता सुरू झाला. कधी? आता जेव्हा हे नीटचे रिझल्ट लागले, त्याच्यानंतर सीईटीचे रिझल्ट लागले, त्याच्यानंतर जेईई किंवा इतर ज्या इंजिनिअरिंग साठीच्या असतात त्या सगळ्यांचे जेव्हा निकाल लागले, तेव्हा सगळ्यात मोठी बोंब आता सुरू झाली. 14 जुलै 2024 ला जेव्हा हे ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली, ही ऍडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर एसईबीसी कास्ट साठी म्हणजे एसईबीसी या जातीसाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक असल्याचं त्या सूचनेमध्ये आलं. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍडमिशन प्रोसेसला गेले, ऍडमिशन घ्यायला लागले कॉलेजवर जाऊन, तेव्हा ऍडमिशन घेत असताना त्यांनी काय मागितलं आपल्याला, कास्ट सर्टिफिकेट. मुळामध्ये एससीबीसीचे प्रमाणपत्रच निघणे गेलते, इकडून तिकडून दिले, तर त्याने एससीबीसी आणि नॉन क्रिमिलियर एकत्र दिलं. एकत्र दिलेला पुन्हा वेगळं केलं आणि वेगळं केल्यावर आता पुन्हा जेव्हा प्रत्यक्ष ऍडमिशनची वेळ आली तेव्हा ते म्हणले आम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे म्हणले. बरं, कास्ट व्हॅलिडिटी करायला काय हरकत नाही, पण ते काय म्हणले माहिती आहे का, जर कास्ट व्हॅलिडिटी तिसऱ्या फेरीपर्यंत जर नाही आली, तुम्हाला माहिती आहे कोणत्याही कॉलेजच्या ऍडमिशनच्या फेऱ्या होत असतात, 1 2 3 4 रिक्त जागा त्या दुसऱ्या फेरीत, मग त्याच्या रिक्त तिसऱ्या फेरीत, अशा. जर ह्या तिसऱ्या फेरीपर्यंत जर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलं नाही तर तुम्हाला डायरेक्ट ओपन मध्ये टाकून देण्यात येईल म्हणले. लेकरं परेशान झाले की आता काय करायचं. आणि मग पुन्हा एकदा पालकाच्या आणि लेकराच्या रांगा लागल्या तहसीलला,
इतर कार्यालयामध्ये जिथं हे भेटतं तिथं. पण बोंब अशी झाली की याच्यामध्ये सध्या ऑफिसच बंद आहेत. त्यांना एक तर माहित नाही आणि ऑफिस बंद आहेत कारण सध्या तहसील कार्यालय बंद आहेत, कारण त्यांचा संप सुरू आहे सरकारच्या विरोधातला. म्हणजे सध्या तहसील कार्यालयापासून तर कलेक्टरच्या कार्यालयापर्यंत सगळ्या कार्यालयामध्ये बंद सुरू आहे सरकारच्या विरोधातला. मग आता हे व्हॅलिडिटी कशी आणायची, ते वेगवेगळे सर्टिफिकेट कसे आणायचे, मायबापानं काय जीव द्यायचा का, लेकरानं काय जीव द्यायचा का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून हे आता व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नाहीत. म्हणून काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आता आपण काय करू, यावर्षी गॅप घेऊ म्हणजे पुढच्या वर्षी ऍडमिशन घेऊ. तर मला सांगा, वर्षभर जर यांनी गॅप घेतला, याचं वर्ष वाया गेलं आणि पुढच्या वर्षी एससीबीसी आरक्षणच नाही राहिलं, तर या विद्यार्थ्यांनी काय करायचं, जीव द्यायचा का? म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी झाली की धोबी का कुत्ता घरकाना घाटका, इतकी बेकार परिस्थिती झाली. आणि या परिस्थितीला जबाबदार कोण आहे, तर हे सरकार. या सरकारची अशी परिस्थिती आहे की तुम्ही कोणतंही एक काम करा, ते परफेक्ट करा, एक न धड भाराभर चिंध्या, तुम्हाला हे देतो म्हणाले किंवा ते देतो म्हणाले, देईन तर काहीच, फक्त विचारायले तुम्हाला बुंदी देऊ का, गुलाबजामुन देऊ का, का तुम्ही बालुशाही खाता का पेढा खाता, काय खाता, एवढं सगळं करून बी पुन्हा जेव्हा खायची पाळी आली तेव्हा भाकरीचा शिळा कुटका सुद्धा देणं जाईल. फक्त विचार आहे तुम्हाला पाहिजे काय, मेनू कार्ड समोर टाकायले तर, आणि हॉटेलमध्ये काहीच नाही. अशी परिस्थिती सध्या मराठा समाजाच्या पोरायची झाली, सगळ्या पालकांची झाली. अक्षरशः काही मुलांनी तर मायबापाला परेशानी व्हायली म्हणून स्वतःचं आयुष्य संपवलंय, काही मुलींनी स्वतःचं आयुष्य संपवलंय. इतकी किचकट आणि वाईट परिस्थिती समाजावर आणून ठेवली. हे तर काहीच नाही, याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, युपीएससीची अधिसूचना आली, म्हणजे नोटिफिकेशन आलं युपीएससीचं. या नोटिफिकेशन मध्ये युपीएससीनं काय सांगितलं माहिती आहे का, मराठा समाज ईडब्ल्यूएस मधून अर्ज करू शकणार नाही. आता ईडब्ल्यूएस मधून करू शकत नाही हो, एससीबीसी कशाच आहे, एससीबीसी तर फक्त राज्यापुरतं लागू आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्यापुरतं आहे. मग एससीबीसी जर इथं राज्यापुरतं लागू आहे म्हणजे ते केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस ला पात्र आहेत. मग ईडब्ल्यूएस ला पात्र असून सुद्धा युपीएससी मध्ये तुम्हाला ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरता येत नाही, म्हणजे तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरावा लागेल. म्हणजे हे केवढा मोठा अन्याय आहे. म्हणजे एकंदरीत मराठा समाजाच्या म्हणजे लेकरांवर इतका मोठा अन्याय चालू आहे सध्या. सगळे पालक, सगळे विद्यार्थी फक्त त्या कागदामध्येच बेजार आहेत. अक्षरशः जीव जायची पाळी त्यांची आलेली आहे, पण तरी सुद्धा याच्यातून कोणताही मार्ग निघत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे शिंदे सरकारला किंवा आताच्या सध्याच्या सरकारच्या अस्तित्वात असलेल्याला की बाबा काहीही करा, तुम्हाला हातपाय जोडून विनंती आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा व्यवस्थित प्रश्न हाताळा आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना अशा प्रकारच्या मनस्तापाला, शारीरिक आणि मानसिक मनस्तापाला आणि आर्थिक भुर्दंडाला बळी पडू देऊ नका. त्यांचं शिक्षण वाचवा, त्यांची मुलं वाचवा, त्यांची पिढी वाचवा. आणि इतर समाजातील सर्व लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की एकमेकांचा द्वेष करण्यापेक्षा एकमेकांच्या पाठीशी राहा. आजही यांच्यावर वेळ आहे, उद्या कुणावरही वेळ येते, तेव्हा आपण सगळे एकत्र असलं पाहिजे ना. आपण एकत्र राहून सरकारशी म्हणा किंवा आपल्यावर होणाऱ्या अन्यायाशी लढलं पाहिजे, हे सगळ्यांनी जाणून घ्या. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जर समजा आपल्याला हे सगळं करत असताना आपल्या लेकराबाळाकडे लक्ष द्यायचं असेल तर आपल्याकडं नवोदय आणि स्कॉलरशिपचे ऑनलाईन बॅचेस चालू आहेत एटीएम गुरु एज्युकेशनवर, किंवा मराठी व्याकरण असेल, गणित असेल, हे सगळं तुम्हाला एटीएम गुरु एज्युकेशन ॲपवर मिळेल. ॲप डाउनलोड करा, संपूर्ण तयारी करून घेतो आपण, टेस्ट सुद्धा भरपूर घेतो, 100 टेस्ट घेतो आपण. आणि घर बसल्या खेड्यापाड्यातील गोरगरीब सगळे विद्यार्थी याचा अभ्यास करू शकतात. ज्यांना ट्युशनच्या सोय नाहीत किंवा कुठं ट्युशन लावा असे प्रश्न आहेत, ते सगळेजण ऑनलाईन एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपमधून हा सगळा अभ्यास करू शकतात. जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर एटीएम गुरु या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाकडे पाठवा, जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे की सध्याच्या कंडिशनमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा काय खेळखंडोबा झालेला आहे. हा खेळखंडोबा समजून घ्या आणि इतरांना सुद्धा सांगा. थांबतो इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.